भाजपमध्ये इनकमिंगचा सपाटा सुरूच आहे। कर्जत जामखेडमध्ये भाजप रोहित पवारांना धक्का देणार असल्याचं समजतंय। शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। अहिल्यानगरचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांचा हा पक्ष प्रवेश आहे। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या तोंडावर रोहित पवारांना भाजपने हा धक्का दिलेला आहे। सध्या भाजपमध्ये इनकमिंगचा हा सपाटा सुरूच आहे। त्यातच आता भाजप रोहित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहे। शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश होतोय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। अहिल्यानगरचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच आणि उपसरपंचांचा हा पक्ष प्रवेश होतोय। तर नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या तोंडावरच रोहित पवारांना भाजपने हा चांगलाच धक्का दिलाय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, भाजपात इनकमिंग सुरूच आहे। खरं तर अगदी काही आठवड्यातच आता निवडणूक होईल आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। निश्चितच कृपा, अवघ्या 3 आठवड्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांपूर्वीच काल आपण पाहिलं असेल इगतपुरीमधील ठाकरे गटाच्या नगराध्यक्षांसहित नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि अवघ्या 24 तासांमध्ये आता शरद पवार गटाचे जे अहिल्यानगरमधील नगरसेवक आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, असा मोठा एक पक्षप्रवेश आज भाजपमध्ये होत आहे। रवींद्र चव्हाण यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा काल ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते की राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1चा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संघटना वाढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश आज पाहायला मिळत आहेत। कृपा जी, निश्चितच चेतन, खरं तर काही आकडा समजलेला आहे का की किती जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच किंवा उपसरपंच यांचा आज पक्षप्रवेश होतोय? निश्चित कृपा, याच्यामध्ये आता जी माहिती समोर येत आहे की सुरुवातीला कर्जत जामखेड मधील ही सर्व सदस्य आहेत। त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे असतील, यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि सरपंच, उपसरपंच यांचा समावेश आहे। विशेष करून नगर परिषद आणि नगर पंचायत या दोन्ही मध्ये हा मोठा धक्का मानला जातो रोहित पवार यांना। आणि काही कार्यकर्ते सुद्धा आहेत जे मोठ्या संख्येने या सदस्यांसोबत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे कुठेतरी आगामी निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारे पक्ष फुटल्यामुळे शरद पवार गटाला मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो। जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।